खेळाडू या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत असेल. आपण दिवसाचा तिसऱ्या प्रहारामध्ये आपण प्रवेश करतोय आणि तिसऱ्या प्रहारामध्ये आपण पाहतोय ही मॅच एका ठिकाणी आपण पाहतोय दामोदर बॉईज संघ, दुसऱ्या ठिकाणी आपण पाहिलं तर साई इच्छापूर्ती संघ. नाणेफेक जिंकला दामोदर बॉईज संघ. साई इच्छापूर्तीने नाणेफेक जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर फलंदाजी मार्कवरती फलंदाज या ठिकाणी दाखल झालेले आहेत दामोदर बॉईज संघाचे. एका ठिकाणी आपण पाहतील सलग बॅटर लेफ्ट हँड बॅटर या ठिकाणी विशू आणि सोबतीला त्याच्या रत्नेश आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जयेश. पहिला चेंडूचा सामना करणार निश्चितच विशूने ड्राईव्ह केलाय. टॅपच्या सारे खेळला फटका निश्चितच आपण पाहायला मिळाला आपल्याला आणि त्या चेंडूवरती क्षेत्ररक्षण घडलंय. शुभूने चेंडूला अडवलाय, फेकलाय, तोपर्यंत पहिली धाव या ठिकाणी काढली गेली. धावांची श्री गणेश या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळाली दामोदर बॉईज संघाची. दरम्यान स्ट्राईक एंडवरती आता मात्र रत्नेश येतोय. उलटा चेंडू स्टेपचा अपील आहे आणि झेल टिपलाय तर नक्कीच गडी बाद होईल. या ठिकाणी रत्नेशला बॅक टू डिपार्ट जावं लागणार. सुयश खेळण्याची शैली निश्चितच आधीपासून रेडी आहे. म्हणजे फटका एक्झिट करण्यासाठी ड्राईव्ह केला. या ठिकाणी कव्हरच्या दिशेला मयूर होता. मयूरने चेंडूला अडवलं, फेकलं, तोपर्यंत आपण पाहिलं तर एक धाव काढली गेली आहे चेंडूवरती. 3 चेंडू आतापर्यंत संपल्यात. पहिल्या षटकात धावा फलकावरती 2 आहेत आणि आता मात्र विशू स्ट्राईक एंडवरती लेफ्ट हँड बॅटर निश्चित पहिल्या चेंडूवरती पहिली धाव काढली गेली होती. ऑन साईडला ड्राईव्ह केला. या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी चेंडूला अडवलं, फेकी सुद्धा केली गेली होती योगेश यांच्या मार्फत. तर आता आपण पाहिलं तर फेकी केल्यानंतर आपण पहिला गोलंदाजाने तो चेंडू गॅदर करू शकलेला नाहीये, त्या कारणे ही धाव या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. एका धावनेशी धावफलक 3 वरती पोहोचवलंय. ज्या ठिकाणी 4 चेंडूंचा पहिल्या षटकातला खेळ संपलाय. एक गडी बॅक टू डिपार्ट गेलेला आहे. रत्नेशला आपण पाहिलं होतं बॅक टू डिपार्ट जाताना दुसऱ्या चेंडूवरती या षटकाच्या दरम्यान. पुन्हा एकदा जयेशचा हा चेंडू ड्राईव्ह केलाय. या ठिकाणी स्टेपची अपील केलाय. पंचांनी दर्शवलंय की हो हा स्टेप आहे. स्टेप आहे दर्शवलाय तर रन नसणार, ही डॉट बॉल असेल. लास्ट बॉल असेल या षटकातला. धावा फलकावरती 3. टॅपचे सारे मारला फटका. मोहितने चेंडूला अडवलाय, तो परत आपण पाहिला तर एक धाव कंप्लीट झाली होती. दरम्यान पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा फलकावरती लगावल्या जातात. येणारे दुसरं षटक निश्चितच कोणता गोलंदाज घेऊन येईल तोपर्यंत आपण डीजेची ऐकूया 1-2. डीजे माखन दुसऱ्या षटकात. चला जास्त वेळ घेऊ नका. पॉवर प्लेचा षटक या ठिकाणी असणार आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलेला आहे. या ठिकाणी विशू आणि सुयश या दोन्ही फलंदाजांमार्फत आपण पाहतोय हे दुसरं षटक पॉवर प्लेचं असणार आणि आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती संकेत आहे. संकेतचा हे षटक निश्चित पॉवर प्लेचा असेल आणि या षटकामध्ये धावा आपण पाहतील रोखल्या जातील का, कोऱ्याने गोळा केल्या जातील का, हे बघण्यासारखं असणार आहे. कारण ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षक या ठिकाणी थोडेसे जवळ म्हणजे सर्कलच्या आतमध्ये ठेवण्यात आलेले आहेत आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थोडस पुढे आणल्यानंतर आपण पाहतोय सर्कलच्या आतमध्ये ठेवला गेलेला आहे. ड्राईव्ह केला आता मात्र या ठिकाणी सुयशनी चेंडूला अडवलंय. चेंडूला एकच धाव घेतली गेली. कौशिक भोईर आपणास विनंती असेल मंचावर दिशेला यायचंय. कौशिक भोईर चार धावा फलकावरती. विशू
थोडासा मागे सरसावून जागा पण मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाजवळ चेंडू गेला होता परंतु क्षेत्ररक्षक त्या चेंडूला अडवू शकलेला नाहीये. खराब क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन या ठिकाणी दिसतंय आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 धावांसाठी 9 वरती पोहोचलाय. 9 धाव फलकावरती लगावल्या जातात. 3 चेंडू आतापर्यंत संपल्यात. 2च बॉल झालेत. अजून एक चौकार. स्टेपची अपील केली गेलेली आहे पंचांकडनं. त्या पंचांचा रिव्ह्यू केलाय का रिव्ह्यू पाहायला लागेल. या ठिकाणी टेक्निकल टीमला कामाला लावलाय या ठिकाणी की पहा हा स्टेप आहे की नाही ते. या स्टेप आहे हा, तर या धावा जोडल्या जाणार नाहीयेत. तीन बॉल झालेत. 9 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. गडी बाद असल्याचा इशारा पंचांकडनं. चला अजून एक गडी या ठिकाणी गारद झालेला आहे रनआउटच्या रूपाने. तर नवीन फलंदाज येईल फलंदाजी मार्गवरती राज. चार बॉल झालेले आहेत. उलटा चेंडू ऑन साइडला मारला. फटका. क्षेत्ररक्षक फंबल आणि चेंडू निघून जातो. 4 धावांसाठी चौकार. सुयशच्या बॅटिंगला दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चार धावांनी वाढ केल्यानंतर धावफलक पुढे सरकलाय. 4 जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. अजूनही आपण पाहायला गेलं तर शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकातला. 13 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती रेडी होतोय सुयश. टॅपच्या सहारे खेळलेला फटका आहे या ठिकाणी. क्षेत्ररक्षक योगेश चेंडूवरती येतोय अडवण्यासाठी. अडवून फेकेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दरम्यान दुसरा षटक या ठिकाणी संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 2 गडीच्या मोबदल्यानंतर दामोदर बॉईज संघ 14. तिसरं षटक टाकण्यासाठी मयूर होते गोलंदाजी मार्कवरती. मयूर तिसरे षटक टाकण्यासाठी निश्चितच गोलंदाजी मार्कवरती येतोय. टॅपचे सारे खेळलेला फटका निश्चितच एकच धाव देऊन जाईल. एका धावाने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. व तिसरं षटक मार्गस्थ आहे. निश्चितच 2 चौकार आलेले आहेत. तरी पण धाव फलकावरती 15 धावा फलकावरती आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे याला कुठेतरी वेग देण्याचा प्रयत्न निश्चितच करेल दामोदर बॉईज संघ. दरम्यान आता मात्र तो वेग देण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाजा मार्फत, परंतु मिस झाला तो चेंडू. आणि आपण पाहिलं तर त्या चेंडूवरती डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव भेटली गेलेली आहे. सरळ बॅटिंग मारलं. फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय. अडवल्या चेंडूला फेकी आले परंतु फेकी गॅदर झालेली नाहीये. त्या कारणे ही धाव या ठिकाणी कंप्लीट झालाय. तर मात्र या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. एक गडी अजून या ठिकाणी बाद होतोय.
फलंदाज येईल. वाईटचा इशारा झालाय पंचांकडनं. ऑन साइडला मारला फटका, दमदार फटका, कडक फटका, 4 धावांचा चौकार. पोचलाय आगोटप्याच्या पुन्हा एकदा त्याच दिशेला मारला फटका, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण योगेशचं घडलंय. एकच धाव भेटलेल्या चेंडूवरती एका धावाने षटक या ठिकाणी संपलं गेलेलं आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा फलकावरती लगावल्या जातात दामोदर बॉईज संघाच्या. यस डीजे. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज उमेश येतो गोलंदाजी मार्कवरती. मधल्या फळीतले फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आणि या लेफ्ट हँड फलंदाजाने निश्चितच एक चौकार, एक एकेरी धाव, वैयक्तिक 5 धावसंख्येवरती खेळतोय आणि 23 धावा जोडण्यासाठी चांगली कामगिरी याची राहिलेली आहे. दरम्यान पुढील चेंडू उमेशचा खोला टप्प्या चेंडूवरती चांगला दमदार फटका, कडक फटका, 4 धावांचा चौकार. कहते हैं उसको 27 रन झाले. आता 4 चेंडू अजूनही बाकी असतील. त्यामध्ये फुलटा चेंडू टॅपच्या सारे खेळलेला फटका आहे. एकच धाव भेटेल. 28वी धाव फलकावरती लगावली गेलेली आहे. अजूनही आपण पाहायला गेलात तर 3 चेंडू बाकी असतील या षटकातले. 3 चेंडू मध्ये 5 धावा गोळा केल्या, 3 चेंडू मध्ये 5 धावा अजून गोळा केल्या तर नक्कीच एक चांगली टोटल सेट केली जाऊ शकेल आणि ती गरज आहे. सुयश आतापर्यंत मोठे फटके मारण्यासाठी प्रयत्न करतोय परंतु त्याला यश अजून लाभलेलं नाहीये. परंतु या 3 चेंडूवरती गरजेचं असेल. सरळ बॅटीने मारला फटका या ठिकाणी थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये फेकी केलाय आणि त्या फेकीला उत्तर सुद्धा आलंय रनआउटच्या रूपाने. परंतु चेंडू जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर, गडी बाद होईल. अठ्ठावीस रन फलकावरती आहेत आणि लास्ट बॉल बाकी असेल. शेवटचा चेंडू या षटकामध्ये चौकार आला परंतु कमबॅक सुद्धा केलंय. उमेश गोलंदाजी मार्कवरती आहे. शेवटचा बॉल टाकण्यासाठी रेडी झालाय आणि या शेवटच्या चेंडूवरती नवीन आला फलंदाजी करणार. आता सरळ बॅटिंग मारला फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी केलं चुकीचं रूपांतर. 4 धाव मध्ये आलेला आहे. शेवटच्या चेंडूवरती चौकार. शेवट गोल
येऊन राहिलेला आहे साई इच्छापूर्ती संघासाठी. दरम्यान सलामीवर बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. एका ठिकाणी आपण पाहतोय नॉन स्ट्राईक वरती मयूर आणि स्ट्राईकला आपण फलंदाज पाहिला तर शिवा स्ट्राईक एंड वरती आहे, मयूर नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. तर दोन चौके मारले बघा. चला सुयश पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय. बॅटिंग चांगली केली गेली होती, आता मात्र गोलंदाजीवरती चांगली कामगिरी करायची आहे. दरम्यान पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा पंचांकडनं आलाय. अवांतरने सुरुवात झालाय या 33 धावांच्या पाठलागाला. ड्राईव्ह केलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे रत्नेशने चेंडू उचलून फेकला, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली. पहिला चेंडू आता मात्र संपलाय. पहिल्या चेंडू पर्यंत आपण धावसंख्या फलकावरती पाहिली, 2 धाव फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. आणि दरम्यान आपण पाहतोय 33 धावांचा पाठलाग होत असताना ही स्पर्धा आपण पाहतोय नवयुग प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय अंडर 21 ची ही मुलं या ठिकाणी खेळाडू हे खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. या एसटी पडा नगरीमध्ये एक चांगली संकल्पना विलासजी रसाळ यांची की आपण ओपनचे टुर्नामेंट भरपूर पाहिलेले आहेत आणि काहीतरी वेगळं करण्याची संकल्पना त्यांच्या मनामध्ये अंडर 21 चे या ठिकाणी खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न आणि YouTube लाईव्ह वरती खेळाला देण्यासाठी हा प्रयत्न केला गेलेला आहे. YouTube लाईव्हच्या मार्फत ही स्पर्धा आपण पाहतोय आपल्या घर बसल्या MD ब्रदर्स या चॅनल मार्फत. खरोखर या संकल्पनेला खरोखर दाद दिली जाईल तितकी कमी आहे. कॉलवर टप्प्याचा चेंडू होता, निश्चितच त्या चेंडूला हलक्या रीतीने घेऊन काढला. एक धाव अजून धावसंघामध्ये ऍड केली जाईल. एका धावानेशी धावफलक सरकते, पुढे जाऊन पोचते 4 या आकड्यावरती, ज्या ठिकाणी 3 चेंडू आतापर्यंत संपलेत. ड्राईव्ह केलाय कव्हर क्षेत्रामध्ये रत्नेश आहेत तर निश्चितच त्या ठिकाणाहून चेंडू जास्त लांब गेलेला नाहीये आणि तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये अडवला गेलाय. एकच धाव घेतली गेली आहे चेंडूवरती. पुन्हा एकदा सुयशचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा मध्ये येणारा चेंडू लेग स्पिनचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय सुयश यांच्या मार्फत. आणि काय वेगळी स्टाईल आहे पहा, स्टाईल सुयशची. लास्ट बॉल आहे, 4 रन फलकावरती आहेत. 5 रन 6 रन आहेत, 6 रन शेवटचा बॉल आणि 6 रन फलकावरती आहेत. आता मात्र टप्पा पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर चेंडू जातोय. वाईडचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. अवांतरने धावसंघामध्ये वाढ केली जाते. 7 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा अजून शेवट चेंडू बाकी आहे. आकोटाबाई चेंडू हलक्या रीतीने घेऊन काढला, चेंडूला पाठवला डिक्ला झोन मध्ये. अजून एक धाव धावसंघामध्ये ऍड केली जाईल. दरम्यान या ठिकाणी पहिलं षटक संपलं गेलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावा फलकावरती पाहिल्या तर 8 धावा फलकावरती आहेत. तर येणाऱ्या 18 चेंडू मध्ये अजूनही आपण पाहिलं गेलं 25 धावांची गरज असेल. कोणता गोलंदाज येईल तोपर्यंत आपण एक डीजेचा धून ऐकूया, पुन्हा येऊया मैदानामध्ये. प्रत्येक संघाला प्रत्येक खेळाडूला विनंती आहे मॅच जास्तीत जास्त खेळा, सहकार्य करा या आयोजनाला. पॉवर प्लेचं षटक असणार आहे हे दुसरं षटक आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रेडी झालाय अनुराग हे षटक टाकण्यासाठी. आणि आपण पाहतो सलामीवर बॅटर अजूनपर्यंत मैदानामध्ये आहेत. प्रत्येक दोन्ही फलंदाजांना पाहिलं तर 3-3 धावसंख्येवरती खेळतात. वैयक्तिक संघाची 8 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. आता मात्र पॉवर प्ले घेतलाय की या षटकामध्ये निश्चितच हाणामारी करून एक चांगला षटक संपन्न आपल्या संघासाठी करूया. आणि फिल्डिंग करणारा संघ दामोदर बॉईजचा सुद्धा मनामध्ये हा विचार करेल. चांगली फिल्डिंगच्या जोरावरती या षटकामध्ये कमीत कमी धावा गेल्या पाहिजेत.
त्या विचाराने गोलंदाजी मार्कवरती अनुराग आले. कोलर टप्प्यात चेंडू सगळ्या बॅटने मारला फटका. अजयने चेंडूला अडवलाय आणि बॅकअप मिळालाय रत्नेशचा. त्या कारणे हा चेंडू अडलाय. अजयच्या शरीराला चेंडू लागून थोडासा बाउंड्री लाईनच्या दिशेला जात होता चेंडू, परंतु अखेर क्षणी आपण पाहिलं रत्नेशचा बॅकअप मिळाला आणि हा चेंडू अडला. एकच धाव घेतली गेली. खोलो टप्प्यात चेंडू आता मात्र गॅप मधून निघून जातोय. सुयशला काहीच करता आलेलं नाही या चेंडूवरती. 4 धावांसाठी चेंडू जातोय फरार. चौकार. चौकार आला. या चेंडूवरती सुद्धा 4 धावांनी वाढ केली आणि 18 धावा फलकावरती. खोलो टप्प्यात पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू पाहायला जाईल. चेंडूचा टप्पा कुठे पडलाय. रिव्ह्यू मध्ये पाहिलं जाईल हा चेंडू कुठे पडलाय. गडी बाद होईल आणि 2 षटका संपल्या. 2 षटकाच्या समाप्तीत 18 धावा फलकावरती. 2 षटकानंतर 18 धावा फलकावरती लगावल्या. षटकामध्ये 8 होत्या. 1-1 आणि 2 चौकार. अठरा आल्यात. आता माझ्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 15 धावांची गरज असेल. साई इच्छापूर्ती संघाला. फुलटा चेंडू या ठिकाणी प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडू अडवलाय सुयशनी आणि निर्धाव चेंडू सांगता होते. 11 चेंडू. आता मात्र 15 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा विश्वचा हा चेंडू एसटींना स्पर्श करताना आपल्याला पाहायला मिळाला. तोपर्यंत आपण पाहिला तर मयूर आपल्या क्रीज मध्ये पोहोचला होता. 1 धाव कंप्लीट केली गेली. दरम्यान एका धावांची धावसंख्या पुढे सरकले. 19 वरती जाऊन पोहोचलाय. आता मात्र 10 चेंडू बाकी आहेत. 10 चेंडू मध्ये 14 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी साई इच्छापूर्ती संघाला.
सुरेख चेंडू, वेगवान चेंडू आहे ते सरार चेंडू. निश्चित टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जात होता, परंतु तो काही गॅदर करू शकलेला नाही यष्टीरक्षक. त्या कारणे बायची एक रन धावसंघामध्ये ऍड केली जाते. 20 धावा फलकावरती लगावल्या जातात. आखोड टप्प्यात चेंडू जास्तच आखोड होता. सीमारेषेच्या अलीकडे चेंडू पडल्या कारणे पंचांचा इशारा 9चा आणि 9 वरती लेग बायची एक रन अजून धावसंघामध्ये ऍड झालाय, म्हणजे 1+1 अशा 2 धावा धावसंघामध्ये ऍड धावा होतात. 22 धावांवरती धावफलक जाऊन सरकते. 11 धावांची गरज असेल. या ठिकाणी 10 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल. 10 बॉल आणि 9 बॉल आणि 11. वाईटचा इशारा पंचांकडनं. आता मात्र 9 बॉल आणि 10 धावांची गरज असेल. 9 बॉल 10 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. चुकी आणि चुकी करतोय गोलंदाज. आता मात्र सुरेख चेंडू. क्षेत्ररक्षक फंबल आणि 2 धावा धावून काढलेत. 2 धावांनी धावफलक अजून 2 ने पुढे सरकलाय. 24 वरती पोहोचलंय. 25 वरती. 25 धाव फलकावरती. आता मात्र 8 बॉल आणि 8 धावांची गरज. वेगवान चेंडू खोल टप्प्याचा होता. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा लागून थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एक अजून धाव फलका ऍड होईल. 26 धावा फलकावरती. शेवटचा बॉल असेल या षटकाचा. 26 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. हलक्या घेऊन काढला चेंडू आणि एक धाव काढली गेली. आता मात्र 3 षटक या ठिकाणी संपलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 27-27. येणारे 6 चेंडू. 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. साई इच्छापूर्ती संघाला. दरम्यान देऊया डीजेला संधी. ऐकूया सुमधुर संगीत पुन्हा या मैदानामध्ये, ज्या ठिकाणी 6 चेंडूमध्ये 6 धावांचा या ठिकाणी चेस किंवा डिफेंड होईल ते बघण्यासाठी. हॅलो. 6 बॉल 6चं इक्वेशन आहे. गोलंदाजी मार्कवरती राज येतोय हे षटक टाकण्यासाठी. 1-2 चेंडू निधाव पडले तर निश्चितच दामोदर बॉईज संघ या सामन्यामध्ये पुन्हा येऊ शकेल. तर मात्र शरीराचा वेध घेतल्यानंतर आपण पाहतोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. लेग बायची एक रन धावसंघामध्ये ऍड केली गेलेली आहे. ड्राईव्ह केलाय कव्हर क्षेत्रामध्ये. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. अशा शेवटपर्यंत एकीकरण आल्या. नक्कीच शेवटच्या चेंडू पर्यंत चुरस आपल्याला निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान 4 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. साई इच्छापूर्ती संघाला या डिफेंड केल्या जातील, या चेस केल्या जातील यावर तिचं लक्ष केंद्रित केलं गेलेलं आहे सर्व प्रेक्षकांनी, कारण मॅच आता मात्र कुशल मुवमेंट वरती आलेला आहे. 4 बॉल 4 राजचा हा चेंडू. ओहो, राजचं कडनं कडलंय चुकी. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातो. वाईटचा इशारा पंचांकडनं. जसं चेंडू निश्चितच ज्या ठिकाणी निर्धाव टाकत होता त्या ठिकाणी अवांतर हाताळला जातो चेंडू. त्यामुळे आता मात्र 5-1 ने कमी झालेला आहे. ऑन साइडला मारला फटका आणि विजयी चौकार या ठिकाणी मयूरच्या बॅटतून येतोय.
साई इच्छापूर्ती संघ हा सामना जिंकलाय आणि लगेचच मॅचला या ठिकाणी सुरुवात होईल. या ठिकाणी दोन संघ एकमेकांशी भेटतील. श्री साई माऊली वर्सेस साई इच्छापूर्ती.